आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। रेटकवली ग्रामस्थांचा संताप, गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न सुटेपर्यंत मेढा नगरपंचायतीचे काम बंद पाडणार। स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही रेटकवली ता ज्यावेळी ग्रामस्थांना आपल्या मूलभूत हक्कांच्या जागेसाठी आणि हक्काच्या स्मशानभूमीसाठी संघर्ष करावा लागत आहे। मेढा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणामुळे रेटकवली गावाच्या अस्तित्वाचा आणि परंपरेचा प्रश्न गंभीर झाला असून जोपर्यंत गावाच्या सार्वजनिक उपक्रमांसाठी आणि स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत सुरू असलेले सुशोभीकरण व टाकीचे काम बंद ठेवण्याचा इशारा रेटकवली ग्रामस्थ मंडळ व ग्रामपंचायतीने दिला आहे। धरणाचा फटका 1985 साली कणेर धरणामुळे रेटकवली गावाची बहुतांश सुपीक जमीन संपादित झाली। अनेक कुटुंबे विस्थापित झाली। शेती कमी झाल्याने उदरनिर्वाहासाठी ग्रामस्थांना मुंबईची वाट धरावी लागली। स्मशानभूमीचा प्रश्न, धरणामुळे नदीकाठची जागा कमी झाली आहे। सद्यस्थितीत ज्या छोट्या जागेत पिढ्यानपिढ्या अंत्यविधी केले जातात त्याच जागेवर आता मेढा नगरपंचायतीचे अतिक्रमण होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थांचीही अंतिम इच्छा ही आपल्या गावच्या वेळणा तीरावर अंत्यविधी व्हावा हीच असते। सांस्कृतिक परंपरा धोक्यात, गावाचा गणेशोत्सव, विसर्जन परंपरा आणि वार्षिक भंडारा उत्सवातील घडाभरण यांसारखे कार्यक्रम ज्या सार्वजनिक जागेत होतात ती जागा आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मेढा नगरपंचायतीकडे हस्तांतरित होत आहे। या कामामुळे भविष्यात गावाला सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जागाच उरणार नाही। रेटकवली ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र तो गावचे अस्तित्व संपवून होता कामा नये। मेढा नगरपंचायतीने सुरू केलेले पाण्याच्या टाकीचे व परिसराचे सुशोभीकरणाचे काम तातडीने थांबवावे। जोपर्यंत स्मशानभूमी आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी हक्काची जागा प्रशासनाकडून निश्चित केली जात नाही तोपर्यंत एकही वीट रचू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। आमच्या पूर्वजांच्या जमिनी धरणात गेल्या, आता उरलेली स्मशानभूमी आणि हक्काची सांस्कृतिक जागाही हिरावून घेतली जात आहे। जर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। ग्रामस्थ मंडळ व ग्रामपंचायत रेटकवली या संदर्भात आता जिल्हा प्रशासन आणि मेढा नगरपंचायत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे।